नमस्कार. डिटॉक्स ओव्हर थिंकिंग या पुस्तकाच्या आधारे आज आपण त्या मनाच्या अवस्थेला समजून घेणार आहोत जे कधी शांतच बसत नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हा प्रवास काहीतरी बदलण्याचा नाहीये, तर फक्त समजून घेण्याचा आहे. हे वाक्य खूप ओळखीचं वाटतंय, नाही का? म्हणजे बघा, डोक्याला सगळं पटलेलं असतं, पण आतमध्ये जे विचारांचं वादळ सुरू असतं ना, ते काही केल्या थांबत नाही. हीच ती अडकल्यासारखी भावना आहे आणि खरं तर आपला आजचा प्रवास इथूनच सुरू होतोय. तर ज्यांना असं वाटतंय की आपण आपल्याच विचारांमध्ये कुठेतरी हरून गेलो आहोत, अडकलो आहोत, त्यांच्यासाठीच हा सगळा प्रयत्न आहे. आपला उद्देश मनाला बदलण्याचा नाहीये, तर त्याला थोडंसं जवळून सहानुभूतीने समजून घेण्याचा आहे. चला तर मग आपल्या या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यात आपण त्या अस्वस्थ मनाला ओळखूया, जी अवस्था आपल्यापैकी अनेकांनी कधी ना कधी अनुभवलेली असते. इथे ना एक खूप महत्वाचा फरक आहे. काही लोक विचार करतात, जे की आवश्यकच आहे, पण काही लोक विचारांमध्ये अडकूनच पडतात. आणि खरी समस्या इथूनच तर सुरू होते. मग हे ओव्हर थिंकिंग किंवा जास्त विचार करणं म्हणजे नेमकं काय असतं? पुस्तकानुसार ही संकल्पना आपल्याला वाटते त्यापेक्षा खूप जास्त खोलवर रुजलेली आहे. ओव्हरथिंकिंग म्हणजे फक्त खूप सारे विचार करणं असं नाहीये. त्याचा खरा अर्थ आहे सतत एका प्रकारच्या भीतीत जगणं, सतत जर असं झालं तर किंवा व्हॉट इफ या चक्रात अडकून राहणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भविष्यात काहीतरी वाईट घडेल या काल्पनिक दुःखासाठी आपला आजचा आनंद वाया घालवणं. बरं, हे ओव्हर थिंकिंग आपल्या रोजच्या जगण्यात वेगवेगळ्या रूपात कसं समोर येतं? चला, त्याची काही उदाहरणं बघूया, म्हणजे अजून स्पष्ट होईल. हे बघा, एक साधनचं उदाहरण. समजा कोणीतरी आपल्याला मेसेजवर फक्त ओके असं उत्तर दिलं. झालं, आपल्या मनात विचारांचं काहूर सुरू होतं. माझं काही चुकलं का बोलायला? ती व्यक्ती माझ्यावर नाराज तर नाही ना? प्रश्नांची एक मोठी लिस्टच तयार होते. आणि गंमत म्हणजे हे वरवर जरी साधे प्रश्न वाटत असले तरी ते प्रश्न नसतात. हे तर आपल्याच मनाने आपल्याच विरोधात उभे केलेले कोर्ट केस असतात. आणि त्यात आपणच आरोपी, आपणच वकील आणि आपणच न्यायाधीश. ओव्हरथिंकिंगचे असे अनेक प्रकार आहेत. भूतकाळातल्या गोष्टी आठवून अरे मी तेव्हा तसं का बोललो असेन असं वाटणं, किंवा भविष्यात एखादी गोष्ट जर मला जमलीच नाही तर या भीतीने ग्रासून जाणं. लोक काय म्हणतील याची सतत चिंता करणं, किंवा प्रत्येक गोष्टीत परफेक्टच असण्याचा अट्टहास करणं. हे सगळे त्याचेच वेगवेगळे चेहरे आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जेव्हा आपण आपल्या विचारांना कंट्रोल करण्याऐवजी विचारच आपल्यावर कंट्रोल करायला लागतात, तीच अवस्था म्हणजे ओव्हर थिंकिंग. पण प्रश्न हा आहे की असं का होतं? ही विचारांची पद्धत आपल्या मनात तयारच कशी होते? ह्याच्या मुळाशी काय कारणं असू शकतात? पुस्तकानुसार याची 3 मुख्य कारणं सांगितली आहेत. पहिलं म्हणजे भावनिक सुरक्षेची कमतरता, ज्यामुळे आपलं मन सतत हाय अलर्ट मोडवर राहतं. दुसरं, स्वतःकडून आणि इतरांकडून ठेवलेल्या खूप जास्त अपेक्षा. आणि तिसरं, आपल्या जुन्या जखमा. मन सतत प्रयत्न करत असतं की तेव्हा जे घडलं ते परत घडू नये. मग यावर उपाय काय? या विचारांशी सतत लढत बसायचं का? नाही. पुस्तक एक खूप सौम्य मार्ग सुचवतं, आणि तो मार्ग आहे मनाचा ऐकण्याचा. आणि हे चित्र हे अगदी बरोबर दाखवतंय. या सततच्या विचारांच्या गदारोळात आपलं मन अक्षरशः थकून जातं. पण मन का थकतं? कारण ते खूप काळापासून फक्त विचार करतंय, स्वतःचं ऐकतच नाहीये. हा थकवा फक्त विचारांमुळे नाही, तर स्वतःचं न ऐकल्यामुळे येतो. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, थकवा येणं म्हणजे कमकुवतपणा नाही. उलट जे लोक स्ट्रॉंग म्हणून ओळखले जातात ना, तेच सगळ्यात जास्त थकतात, कारण ते सगळा भार एकट्यानेच सहन करत असतात. आणि हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्या मनात येणारा प्रत्येक विचार सोडवायची, प्रत्येक समस्येवर उत्तर शोधायची काहीही गरज नाहीये. कधीकधी आपल्याला फक्त थांबायचं असतं. पुस्तकात म्हटल्याप्रमाणे आज फक्त श्वास घ्यायचा आहे, फक्त एक दीर्घ श्वास. विचारांशी लढण्याऐवजी त्या क्षणात स्थिर होऊन फक्त श्वास घेणं, हीच पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. आणि म्हणूनच जाता जाता स्वतःला एक साधा प्रश्न विचारायला हवा. या सगळ्या विचारांच्या गोंधळात आज मी स्वतःसाठी अशी कोणती एक छोटीशी गोष्ट करू शकते ज्यामुळे मला थोडंसं बरं वाटेल? आणि याचं उत्तर कदाचित खूपच सोपं असेल.